सेक्स एज्युकेशन किंवा सेक्सचं एक आद्य ग्रंथ मानतो आपण कामसूत्र, जे वात्सायन ऋषींनी लिहिलं. आणि वात्सायन ऋषी सुद्धा त्यांच्या त्या ग्रंथामध्ये कामसूत्रामध्ये सांगतात की पौगंडावस्था येण्यापूर्वी म्हणजे प्युबर्टी येण्यापूर्वीच सेक्स एज्युकेशन देणं गरजेचं आहे. आणि आजही आपण जर फॉरेन कंट्रीजमध्ये जर बघितलं, जर नेटवरती टाकून की वेन सेक्स एज्युकेशन स्टार्ट्स इन द स्कूल, तर ॲट द एज ऑफ 3 years, ॲट द एज ऑफ 4 years हे आपल्याला बघायला मिळतं. तर इथं लोकांच्या डोक्यामध्ये कसं असतं की सेक्स एज्युकेशन म्हणजे काय, तर सेक्स एज्युकेशन म्हणजे हे नाही आहे की जे तुमचा परफॉर्मन्स वाढवायला मदत करतं किंवा तुम्हाला काहीतरी चुकीचं शिकवतं. तर ते हे शिकवतं की आपण बिहेव कसं करायला पाहिजे, आपली वर्तवणूक कशी पाहिजे आणि याच्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत. त्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपण वंध्यत्वासाठी लागणाऱ्या बघितल्या की शरीराच्या अवयवांची जाणीव असणं गरजेचं आहे, शरीराचे अवयव माहीत करून देणं गरजेचं आहे. आता शालेय जीवनामध्ये मुलांना काय सांगणं गरजेचं आहे की हे सगळे अवयव आहेत का, हे व्यवस्थित आहेत का. दुसरी गोष्ट कसं असते सेक्स एज्युकेशनमध्ये, आपण ज्यावेळेला शालेय जीवनामध्ये सुरू करतो त्यावेळेला तर नाईट एमिशन्स होतो किंवा नाईट फॉल ज्याला म्हटलं जातं कॉमन भाषेमध्ये, तर वीर्यस्खलन होतं. तर ते वीर्यस्खलन होण्याचं वय आलं तर त्या मुलाला माहिती असणं गरजेचं आहे की जे बाहेर पडतं शरीराचे ते वीर्य आहे. तर त्याच्याविषयी त्याच्या मनामध्ये असणारे जे गैरसमज आहेत तर ते टाळता येतात.